प्रेमकथा वाचायला आवडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ही जी कथा आहे ती अतिशय उबदार प्रेमाची कथा आहे. तुमच्यापैकी खरंच कोणी भावनिक असेल तर हे पुस्तक वाचू नका, काल्पनिक एंडपर्यंत वाचा. नमस्कार सर्वांना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका पुस्तकाचा रिव्ह्यू बघणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे यू आर द बेस्ट वाईफ आणि लेखक आहेत अजय के पांडे आणि पुस्तकाचं जे अनुवाद आहे तो केलेला आहे शर्मिला फडके यांनी. पुस्तक फ्रंट कॅमेरा सेल्फी कॅमेरा सुरू असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही नीटचा, मिरर इमेज दिसते आहे. तर यू आर द बेस्ट वाईफ हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये लेखकाने आपली स्वतःची लव्ह स्टोरी लिहिलेली आहे. अतिशय फेमस पुस्तक आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलं असेल, काही जणांनी वाचलंही नसेल. तर ज्यांनी नाही वाचलं त्यांनी नक्की वाचावं. आणि पुस्तकामध्ये जी स्टोरी आहे ती खरीखुरी आहे, खरीखुरी प्रेमकथा आहे. पुस्तकाचं नाव आहे यू आर द बेस्ट वाईफ. वरचा जो कवर आहे पुस्तकाचा तो पाहूनच बऱ्याच जणांना कदाचित असं वाटलं असेल की यू आर द बेस्ट वाईफ म्हणजे वाईफबद्दल सगळं काही बेस्ट बेस्ट आणि बेस्टच लिहिलेलं असेल, तर असं अजिबातच नाही आहे. पुस्तकात त्यांची खरी लव्ह स्टोरी आहे. कॉलेजपासून सुरुवात होते लव्ह स्टोरीची आणि त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये काय काय अडथळे येतात किंवा कसं कसं त्यांचं लग्नापर्यंत ते पोहोचतात आणि लग्नापर्यंत पोहोचताना त्यांना काय काय प्रॉब्लेम्सनं फेस करावं लागलं ते या पुस्तकामध्ये लेखकांनी दिलेलं आहे. पण शेवट जो आहे पुस्तकाचा तो अतिशय मन सुन्न करणारा आहे. कारण जी नायिका आहे, भावना नावाची नायिका, ती मरण पावते. का कशामुळे मरण पावते याकरता तुम्हाला हे पुस्तक वाचावं लागेल. मी सांगणार नाही आहे. लेखकांनी जो काल्पनिक शेवट केलेला आहे तिथपर्यंत तुम्ही वाचू शकता आणि जर तुम्ही खूप जास्त भावनिक असाल तर नंतरचे पेजेस तुम्ही वाचू नये असं मला वाटतं. काल्पनिक एंडपर्यंत जी कथा आहे ती छान आहे. तो आणि ती प्रेमात आलेले सगळेच अडथळे कसे पार करतात, एकमेकांच्या साथीने कडू आणि गोड अनुभवांना ते कसे सामोरे जातात. भावना वारल्यानंतर अजय आपलं प्रेम कसं निभावतो हे वाचताना आपलासुद्धा प्रेमावरचा जो विश्वास आहे तो अजून जास्त पक्का होत जातो. अजून या पुस्तकामध्ये नायिका काही वाक्य म्हणते ती मला खूपच जास्त आवडलेली आहेत, तर ती तुमच्यासोबत शेअर करते. नायिका काय म्हणते बघा. आयुष्य म्हणजे प्रवास असतो. जन्माला आलेला प्रत्येकजण कधीतरी मरणारच असतो. काही जण रजत जयंती साजरी करतात, काही सुवर्ण आणि काही जण शतायुष्य होतात. पण पृथ्वीवर किती वर्ष काढली यावरून आयुष्याची किंमत मोजली जात नाही. तुम्ही आयुष्य किती गुणवत्तेनं जगलात, किती उत्तम जगलात ते महत्त्वाचं आहे, किती वर्ष जगलात ते नाही. खरंच आयुष्याबद्दल इतकं सगळं बोलते ती नायिका, इतकं काय काय करायचं असतं तिला, पण लग्नाच्या काही वर्षानंतरच ती मरण पावते आणि तिची जी काही स्वप्न आहेत, सगळी स्वप्न तिचा जो जोडीदार आहे अजय तो पूर्ण करतो. तर अतिशय छान पुस्तक आहे. काही पुस्तकं नुसतीच गोष्ट सांगत नाहीत, त्यात वास्तव आयुष्याचं दर्शन घडतं, अशा प्रकारचं हे एक पुस्तक आहे. तर नक्की वाचा.